पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे वा, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 हा कार्यक्रम थाटामाटात पार पडला। हा कार्यक्रम म्हणजे स्त्रियांचं कर्तृत्व आणि भारताची संस्कृती यांचा उत्तम मिलाप आहे। अगं अश्विनी, बघितलंस का काय लिहून आलंय? काय हो बाबा? अगं वर्तमानपत्रामध्ये कर्तृत्ववान स्त्री म्हणून तुम्हा सगळ्या स्पर्धकांची स्तुती करण्यात आलेली आहे। खरंच माझी मान उंचावली आहेस तू। तुझं करावं ना तेवढं कौतुक कमीच होईल। बाबा हो, किती कौतुक करताय। हा का? मीच नाही, सगळेच करतायत आणि त्याला तू पात्र आहेस म्हणून। मॅडम बुके। आई अजून एक बुके आला। या आणखी एक शाबासकी। कॉंग्रॅच्युलेशन भाभीजी फ्रॉम बन्सल। बन्सल सरांकडनं? आई मला आज ना लेक्चर चालू व्हायच्या आधी कॉलेजला जायचं आणि सगळ्या मैत्रिणी तुझं खूप कौतुक करणार आहेत आणि मला ते मिस नाही करायचंय। मयू, मी निघते, बाय बाय। बाबा मी बाजारात जाते, भाजी आणायची। बर आई मी जाऊन आलीच। पाहिलंस का, तुझ्या सुनेचा पेपर मध्ये देखील फोटो आलेला आहे। क्या बात। हा अश्विनी, कुठे चालली? बाजारात चालले। चल मी पण येतो। हा हा, मी येऊ शकतो ना भाजी आणायला, त्यात काय? नाही तसं नाही हो, म्हणजे नेहमी मी भाजी आणायला एकटीच जाते ना, म्हणून। असंच तुझ्याबरोबर हिंडायची आज इच्छा झाली। चल। अहो हो, बाय। चला आवरा, आपण तयार व्हायला पाहिजे ना। शेजाऱ्यांकडे बोलवलं ना आपल्याला। अगं असा चेहरा पडून बसू नकोस। अश्विनीच्या आनंदावर विरजण घालतेस तू। तुला माहिती आहे ना, घरातला कुणाचाही चेहरा पडला असला तर तिला नाही आवडत। चहा घे। कमल, अगं पेपर बघितलास का आजचा? स्वतःच्या आयुष्यात एवढ्या घडामोडी होत असताना पेपर कशाला बघायला हवाय? कमल अगं, कारण आजच्या पेपरमध्ये आपल्याच कुटुंबाचं कौतुक छापून आलंय। आशूचा फोटो आलाय बघ। अरे वा, छान। नाव काढलं नाही आपल्या मुलीने आपलं। अहो, काल रात्री विद्युत किती वाजता परत आला? बघितलं नाही मी किती वाजता आला, पण बराच उशीर झाला होता आणि एकटाच आलाय कमल। शिल्पी नाही आली बरोबर। कमल, खरं तर मी थांबलो होतो, मला वाटलं होतं माझ्याशी बोलेल काहीतरी, पण आप्पा तुम्ही शांतपणे झोपा, जागून काही उपयोग नाही असं म्हणाला आणि बेडरूम मध्ये निघून गेला। विद्युत, शिल्पी कुठे आहे? अरे, ताईचा फोटो आलाय पेपर मध्ये। वा। विद्युत, विषय टाळू नकोस। काल रात्री शिल्पी तुझ्याबरोबर घरी आली नाही, कुठे आहे ती? बोलणं झालं का तुमचं काही? विद्युत, मला माहितीये शिल्पीचा पत्ता लागलाय तुला, त्याशिवाय तू घरी येऊन शांतपणे झोपणार नाहीस। सांग ना मला, कुठे आहे ती? माहेरी गेली आहे ना? नाही, जाऊ दे। सगळ्याच गोष्टी आपल्याला माहितीच असल्या पाहिजेत असं आहे का? हो, सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती असायलाच हव्यात। हे बघ विद्युत, शिल्पी आमची सून आहे, आम्हाला तिची काळजी वाटणारच ना। मी काल रात्री शिल्पीला शोधत होतो, त्याचप्रमाणे ताई आणि श्रेया सुद्धा तिला शोधत होते आणि मग मला त्यांचा कॉल आला। अभिनंदन, अभिनंदन वहिनी, अभिनंदन 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 अभिनंदन। थँक्स पीटर भाऊजी। अभिनंदन वहिनी, थँक्यू। अभिनंदन 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 अश्विनी, थँक्यू। अगं तुझ्यामुळे आम्हाला ते मिसेस इंडिया वगैरे काय असतं ना हे अगदी जवळून कळलं। अगदी खरंय।
अगं आपल्या सोसायटीमध्ये सेलिब्रिटी येणार हे कधी स्वप्नातही म्हटलं नव्हतं. अरे तुम्ही वहिनींना असं तसं समजू नका, एकदम सॉलिड आहेत त्या. ब्लँक फेस ठेवून यॉर्कर टाकतात. कॉंग्रॅच्युलेशन आशू. पार्टी तो बनती है. हो पार्टी तर घेऊच, पण अश्विनी अगं आम्ही तुझे शेजारी आहोत बर का, ओळख ठेव आमची. अहो असं काय बोलताय, मी कशी काय विसरेन तुम्हा सगळ्यांना. हो अश्विनी, आपल्या आश्रय सोसायटीची तू भूषण आहेस, तर अश्विनीसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे की नाही? अरे हो हो हो, नुसत्या टाळ्यांनी काय होणार आहे. हे बघा, मी आश्रय सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून जाहीर करतो की आपण सगळे मिळून अश्विनी वहिनींचा सत्कार करणार आहोत आणि या कार्यक्रमाला सगळ्यांनी हजर राहायचंय. टाळ्या. ए अश्विनी, आमच्या बरोबर एक सेल्फी काढ ना प्लीज. घ्या 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 घ्या, तुम्ही पण घ्या सेक्रेटरी. मेरे बात सुनो, अपन आप चाय की टपरी पे जाएंगे, चाय पियेंगे और चिल मारेंगे. अरे पण मला आता अश्विनी बरोबर जायचं जरा मार्केटमध्ये, आता नको. अरे वहिनी सेलिब्रिटी काय झालं, तू तर पार्टीच बदलली यार. अरे आता सोन्यासारख्या बायकोची कंपनी सोडून तुझ्या बरोबर चहा प्यायला जाऊ, वेडायच काय? अरे कंपनी कसली, बॉडीगार्ड होणारच तू आता. बॉडीगार्ड नाही, सेक्रेटरी झालो ना तरी चालेल, पण जे काय होईल ना ते प्रेमाने होईल. क्या बात आहे यार. म्हणजे वहिनी सेलिब्रिटी झाल्यात म्हणून का तू जसं रोमॅन्टिक वगैरे झालाय? मीच रोमॅन्टिक चालू असं सगळं. चला आता बडबड बंद कर, सूर्याच्या टपरीवर जा, चहा पी आणि त्याला सांग माझ्या अकाउंट मध्ये पार्टी माझ्या तर. मग एक काय 2 चहा पितो? जा 3 पी. ओ हो हो, मग 3 पितो. ए आशू, मला ना उशीर होतोय, मी निघते, आपण नंतर भेटूया. बाय 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 बाय. अश्विनी आम्ही पण येतो. हो थँक्यू. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. चला वहिनी येतो. हो 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 हो. चला चला मॅडम पधारा. ऐका ना, आपण देवळात जाऊन येऊया का? असं ना विचारायचं नाही, आता तू ऑर्डर सोडायची. अहो आता आपण मंदिरात जाऊ, कळलं? अशी ऑर्डर सोडायची. अरे ये काय? हे बघ, अरे सॉलिड आहे. मिसेस इंडिया विनर सौ अश्विनी श्रेयस वाघमारे. आश्रय सोसायटीची भूषण. अरे क्या बात आहे. सेक्रेटरी जाम खर्च केलाय का? सॉलिड. नाही म्हणजे ब्युटी क्वीन तू झालीस, पण राजा झाल्यासारखी फिलिंग मला येते. काय बघतेस? अगदी खरं बोलताय तुम्ही, पण तुमच्या तोंडून माझं इतकं कौतुक ऐकायची सवय नाही ना, म्हणून मला. मग आता कौतुक ऐकून घेण्याची सवय करून घे, कळलं? चला. अहो हे काय करताय? अरे काय करताय म्हणजे? माझ्या हक्काची बायको आहेस तू. बरं दिसतं का सोसायटी? बरं दिसतं की नाही हे आपल्या मांडण्यावर असतं. ओके, आणि आजपासून आपण असंच चालायचं. चला मॅडम, आपण देवळात जाऊया. टिंग 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 टिंग. चला. अरे वा, बघितलंस तुझी सून कशी झळकतीये. पण तुला काय इंटरेस्ट त्याच्यात? हा असा पडलेला चेहरा घेऊन जाणार आहोत का आपण? चल त्यापेक्षा घरी जाऊ. चल. अहो शिल्पीचा विचार डोक्यातून जात नाही. आधी सापडत नव्हती म्हणून डोकं बनमडलं होतं, आणि सापडली की त्या विक्रम बरोबर. लाज आणलीये पुरीनं, तर चूक आपलीच आहे. आपल्या संस्कारातच खोट राहिली. सारखी तुलना तुलना करत राहायची, तेव्हाच आपण तिला सरळ करायला हवं होतं. पण नाही, चुकलो आपण. म्हणजे नेमकं काय करायला हवं होतं? जे आता श्रेयस करतो ना तेच करायला हवं होतं. मग ते आपण आत्ता करू शकतो. समजावूया ना तिला आपण. तुला वाटतं ऐकेल ती? शक्यच नाही. तुम्ही ना शिल्पीच्या बाबतीत कायम नकारात्मकच बोलता. उज्ज्वला काहीतरी बोलू नकोस. माझा जीव माझ्या मुलीसाठी तुटत नसेल का? पण आता श्रेयस तिला धडा शिकवतोय ना,
हातात त्याच्यावर सोपवूया आपण. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, आई वडील असताना सुद्धा आपण आपल्या मुलीला अनाथ करतोय. अहो अरे अश्विनी, तू सेलिब्रिटी झालीस, मिसेस इंडिया. मला आज तर तुझ्या बरोबर सेल्फी हवाय. अरे थांबा, व्यवस्थित काढ ना जरा. पिशवी कुठे? हातात काढ काढ, हाता काढ. काढा काढा मॅडम काढा. चलो बाय. एका आईला आपल्या मुलापासून लांब करणं याच्यासारखी मोठी चूक नाही. आणि गणू, ही चूक ना कुणाच्याच हातून घडू नको देऊस. शिल्पीला तिच्या आईपासून आणि संजूला त्याच्या आईपासून कधीच लांब करू नकोस. निघायचं? हो. या 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 अश्विनी वाघमारे, ब्युटी क्वीन अश्विनी वाघमारे भाजी घेतात. त्या भाजीवाल्याकडून भाजी घ्या, भाजी घ्या, ताजी ताजी भाजी. अहो बघा ताई, या ताईंचा फोटो आहे हा. या माझ्याकडूनच भाजी विकत घेतात. मिसेस इंडिया. हो हो, मी भाजी घेऊ ना दादा? हो ताई. अहो तुम्हाला नाही म्हणून कसं चालेल? अहो तुम्ही आता मोठे झालात ना, पण मोठ्या मार्केटमधून भाजी घेऊ नका. आणि तुमच्या नावाने तर मला माझं गिराईक वाढवायचं आहे. हवं तर मी तुम्हाला सूट देतो 10%. पण मला माझा खप वाढू द्या. सुटका देतो? कमिशन द्यायला पाहिजे माझ्या बायकोला तू. म्हणजे खप वाढला, 100 रुपयाची भाजी विकली गेली तर 20 रुपये लगेच कमिशन आणून द्यायचं घरी. हा का हो तुम्ही त्यांना त्रास देताय? हे बघा, तुमचे ना कष्टाचे पैसे आहेत. मला नको, सूटही नको आणि कमिशनही नको. आणि मला जर कमिशन घ्यायचं असलं ना तर मी एसी दुकानदारांकडनं घेईन. बरं ताई, आता मी नक्की एक करतो तुमच्यासाठी. भाजी आली की ताजी ताजी भाजी आधी तुमच्यासाठी वेगळीच काढून ठेवतो. हा हो, एवढे मोठे मिसेस इंडिया माझ्याकडून भाजी घेतात म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे नाही का? हे बरोबर आहे. अहो दादा, मी मिसेस इंडिया स्पर्धा जिंकले नाहीये, तर मी दुसरी आले. अरे अगं थांब जरा. काय जिंकली नाही? आपल्या लोकांसाठी तूच मिसेस इंडिया आहे, एवढं लक्षात ठेव. आणि सगळ्यांना काय सांगते, दुसरी आली दुसरी आली? कोणाला सांगायची गरज नाही. काय बरोबर की नाही? हो हो ताई, साहेब अगदी बरोबर सांगतायत. अहो तुम्हीच मिसेस इंडिया आहात. हो बरं, एक रिक्वेस्ट, माझ्यासोबत एक फोटो काढायचा होता. हो काढा काढा. बरं तुम्ही काढा. हा मी काढतो. हे दे. अगं दे. अगं हे राहू दे इकडे. ते दे. अगं व्यवस्थित फोटो काढ. थांबा एक मिनिट. हा हे बरोबर आहे. मस्त घ्या. या 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 ब्युटी क्वीन इथेच भाजी खरेदी करतात बघा. या 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 या. चला नमस्कार. नमस्कार नमस्कार. तो फोटो लावा सेल्फी वाला इकडे. अगं चल. या जेनीने पार्लर का नाही उघडलं? काही बोलले पण नाही. थँक्यू. ऐक ना, मी ऑफिसलाच गेले नाही अगं. म्हणजे तिथे भेटले ना तुला, तिथनं डिरेक्टली इकडे आले. अश्विनी, आय एम सो 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 हॅपी फॉर यू. मी पण. कसं वाटलं डेकोरेशन? खरं सांगू का, खूप स्पेशल आणि खूप छान. पण एवढं सगळं करायची काय गरज होती? तुम्ही दोघींनी आधीच माझ्यासाठी एवढं केलंय. आता मी पण ना तुम्हाला थँक्स म्हणून एक छोटस गिफ्ट घेणार. आम्हाला गिफ्ट ऑलरेडी मिळालेलं आहे. तुझी प्रगती आहे ना, तेच आमचं गिफ्ट आहे. अँड यू नो व्हॉट, तुझा फेस आता आपण आपल्या पार्लरसाठी यूज करणार आहोत. तू ह्या पार्लरचं ब्रँड एम्बेसेडर बनायचं आहेस आणि हा बिझनेस खूप वाढवायचा आहेस. आणि थोडं स्टायलिंग पण करायचं. हा
हे असं पदर वगैरे एक साईडला लावणं एवढं इनफ नाहीये. मस्त केसांची हेअरस्टाईल करायची, केस ना असे मोकळे सोडूया आणि मस्तपैकी स्टाईल करूया. आणि काही ओकेजन वगैरे असलं की असं मस्त रेडी व्हायचं. हा, केस मोकळे सोडले तर मी काम कसं करणार? तू कधी करून बघितलेस? आय एम शुअर तू नाही केलेस. अरे मग आत्ता करून बघ. सॉरी दोघी बस तू बस तू बस. माई येतो मी. थांब विद्युत, साबुदाण्याची खिचडी केली आहे, खाऊन जा. बर. हे काय, तुम्ही काय खाल्लं नाही? आमचं राहू दे, तू खाऊन घे. माई शिल्पीसाठी किती वेळ असा मूड खराब करून बसणार आहेस? अरे काल रात्री आम्ही तुला समजावत होतो, शिल्पी आणि विक्रमच्या बाबतीत तू चुकीचा विचार करतोयस. आणि आज कळते की शिल्पी सरळ विक्रमच्या घरी गेली होती. माझा तर विश्वासच बसत नाहीये. अप्पा, विश्वास बसत नसला ना तरी हे खरं आहे. तुमच्यासाठी या गोष्टी नवीन असतील आणि तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी या गोष्टी तुमच्यापर्यंत आजवर येऊ दिल्या नाहीत. माई, अगं शिल्पीवर आपलं खूप प्रेम आहे, पण तिचं आपल्यावर मुळीच प्रेम नाहीये. त्यामुळे ना तिचा विचार करणं सध्या सोडा. विद्युत, शिल्पी विक्रमकडे गेली ही बातमी पसरायला वेळ लागणार नाही. अरे लोकांना कसं तोंड दाखवणार आपण? काय उत्तर देणार लोकांना? माई, ती वेळच येणार नाही. रीतसर डिवोर्स झाला ना की सगळं व्यवस्थित होईल. अरे पण विद्युत, या सगळ्यामध्ये त्या बिचाऱ्या संजूचा काय दोष आहे? त्याने का सहन करायचं हे सगळं? माई, तू बस बस. कसं आहे अप्पा, काही गोष्टी आहे ना आपल्या हातात नसतात. आणि शिल्पीचं मन वळवण्याचा, तिला समजवण्याचा मी प्रयत्न केला नसेल का? अहो पण तिला माझं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. आणि राहिला प्रश्न संजूचा, तर संजूचा निर्णय कोर्टातच होईल. पण सध्या आहे ना तुम्ही तुमच्या तब्येतीला जपा. प्लीज प्लीज खाऊन घ्या. आमची भूकच मेली. तुम्ही आहे ना फक्त स्वतःच्या मुलाचा आणि सुनेचाच विचार करताय, पण तुमच्या मुलीचं काय? अहो, तिच्या आयुष्यात इतका सुंदर दिवस आलाय, त्याला काही तास सुद्धा झाले नाहीये. आणि तिचं कौतुक करण्यासाठी काय केलंय आपण? अरे पण शिल्पी अशी निघून गेली त्याच्यामुळे. बस, आजपर्यंत शिल्पीमुळे ताईच्या आयुष्यात इतकी संकट आली, दुःख आली. शिल्पीला आहे ना ताईचं सुख कधी बघवलंच नाही. स्वतः माहेरी राहिली 2 वर्ष, पण ताईचं माहेर मात्र दुरावलं. ताई तडजोड करते म्हणून किती अंत बघायचं का तिचा आपण? खरं तर ही वेळ आहे ना सेलिब्रेट करण्याची. त्यामुळे बाकीच्या गोष्टी सोडा, आपण वाघमारे कुटुंबियांना घरी बोलूया आणि मस्त सेलिब्रेशन करूया. आणि हो, शिल्पीचा विषय यापुढे नको प्लीज. बघ किती छान दिसते. खरंच ग? हो ग, छान दिसतायत हे केस असे. पण पार्लर मध्ये ठीक आहे, घरी नको. मला घरी जाताना ना माझे जसे केस होते ना तसेच करून दे, कळलं? अशू, आता खरं तू आहे ना ब्रँड अँबॅसेडर सारखी दिसतेस. खरंच अगं, आता एकदम रेडी ना, म्हणजे आपला बिझनेस वाढवायला. हो, आपला बिझनेस मोठा करायचा. कारण आता ही अश्विनी ना पूर्वीसारखी राहिलेली नाहीये, खूप बदलली आहे. या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे ना मला एक वेगळाच कॉन्फिडन्स मिळाला. मला ना तिथे म्हणजे ऋतुपर्णा, अश्लेषा, रेवती अशा मैत्रिणी भेटल्या ज्यांच्याकडनं मी बरंच काही शिकले. सुरुवातीला त्यांना जेव्हा भेटले ना तेव्हा मला वाटलं सुद्धा नव्हतं की मी आणि त्या एकमेकींकडनं आम्ही इतकं काही शिकू. पण जशी जशी वेळ गेली ना तसा एकमेकींचा एकमेकींवर प्रभाव पडत गेला. खरंच अशू, तुला या निमित्तानं खूप नवीन नवीन मैत्रिणी मिळाल्या ना ग? हो ग, आणि अगदी कमी वेळात ना आमची खूप छान गट्टी पण जमली. बरं आहे, म्हणजे आता तू आमच्या जुन्या मैत्रिणींना विसरणार आणि न्यू फ्रेंड्सना भेटणार, आठवणार त्यांना.
ऐक ना, खरं सांगू का, जेव्हा आशूला तू भेटली होतीस ना तेव्हा मला पण असंच झालं होतं. म्हणजे आता आशू माझ्यापासून लांब जाणार, दूर जाणार, माझ्याशी कमी बोलणार, म्हणजे थोडस मनाला वाटतच ना ग. किती काय झालं की म्हणजे तू भेटलीस म्हणून मला आनंदही झाला होता, पण तरी असं मनाला थोडं वाटतच ना ग. पण तसं नाही झालं ना ग. अजिबात नाही हा, अजिबात नाही. उलट त्या निमित्ताने ना मला जेनिफर सारखी एक दुसरी चांगली मैत्रीण मिळाली. Yes, I got so lucky have you both. Girls power, girls power. आता आपल्या तिघींचं एकच ध्येय, हे पार्लर आपल्याला खूप मोठं करायचंय. Yes.